मित्रांनो, ईव्ही कार हे आपलं फ्युचर आहे असं आपण भरपूर वेळा बोलतो, बट मी बोलतो हे फ्युचर नाही, हे प्रेझेंट आहे. कारण की इलेक्ट्रिक कार ह्या डेली कम्युटर असेल किंवा लॉंग जर्नी असेल, इथे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं जे ट्रॅव्हल आहे ते करू शकतो. आणि असाच एक जो ब्रँड आहे विनफास्ट, हा आपल्या भारतामध्ये एंटर झालेला आहे आणि त्यांच्या शोरूमला पुण्यामध्ये मी आलेलो आहे. सो इथे आपण पाहणार आहोत गाडीचे मॉडेल्स, गाडीची वॉरंटी ऑफर आणि भरपूर काही गोष्टी. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं तर मित्रांनो, मी तुम्हाला विनफास्ट ह्या कार ब्रँडबद्दल थोडीशी माहिती देतो. विनफास्ट हा जो कार ब्रँड आहे हा व्हिएतनामचा आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये जर पाहिलं तर त्यांनी त्यांच्या ज्या ईव्ही कार्स आहेत त्या मार्केटमध्ये खूप सक्सेसफुल ज्या आहेत त्या उतरवलेल्या देखील आहे. विनफास्ट ब्रँडबद्दल जर बोलायला गेलं तर त्यांच्याकडे ईव्ही कारचा DNA जर पाहिलं तर तो असणार आहे. कारण की त्यांच्या प्रॉपर ईव्ही सेगमेंटमधल्या गाड्या जर पाहिल्या, VF6 असेल, VF7 असेल आणि आत्ताची लेटेस्ट ऑफरिंग जर पाहिली MPV7 सुद्धा त्यांनी भारतीय मार्केटमध्ये चांगल्या प्राइसिंगमध्ये लॉन्च केलेली आहे. विनफास्टच्या शोरूममध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच वाईब इथे पाहायला भेटते. स्पेशियस इथे तुम्हाला जो शोरूम एक्सपिरियन्स आहे तो पाहायला भेटतो. इथे मल्टिपल मॉडेल्स देखील आहे, प्लस तुम्हाला ॲक्सेसरीजचा देखील एक सेपरेट सेक्शन देखील या ठिकाणी मिळून जातो. सोबतच तुम्हाला तुमची गाडी जुनी एक्सचेंज करायची आहे किंवा गाडीवरती लोन करायची आहे तर या संदर्भातली पूर्ण जी माहिती ही या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि मॉडेलची देखील प्रॉपर जी माहिती ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, आता विनफास्टचे जे मॉडेल्स आहे ना, म्हणजे ज्यांच्या ज्या कार्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. पहिली जर पाहिली तर MPV7 बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ह्या गाडीची रेंज जर पाहिली ना, 519 किलोमीटरची रेंज आहे ही या गाडीसोबत ऑफर करण्यात आलेली आहे. सोबतच गाडी मोठी देखील आहे बरं का. 2840 mm चा जो व्हील बेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. त्यामुळे आतमध्ये स्पेस आहे ना तो देखील चांगला होऊन जातो. 19 इंचचे जे अलॉय व्हील आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत ब्लॅकमध्ये आहे आणि एक स्पोर्टी लुक जो आहे तो तुम्हाला ह्या गाडीमध्ये हे नक्कीच प्रोव्हाइड करतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. मोस्टली थर्ड रोमध्ये जर पाहिलं ईव्ही गाड्यांमध्ये भारतीय मार्केटमध्ये जेवढ्या पण गाड्या आहेत तर तिथे स्पेस हा नाहीच्या बरोबरच असतो. बट इथे मी तुम्हाला स्पेस दाखवतो. इथे तुम्हाला ह्या गाडीमध्ये जो स्पेस आहे तुम्ही पाहू शकता. नी रूम देखील तुम्हाला चांगल्या या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला आहे. लेग रूम देखील आहे आणि माझ्यामध्ये ॲडल्ट सुद्धा इथे जर पाहिलं थर्ड रोमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. तुम्ही पुढे पाहू शकता जे सेकंड रो सीट आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगला जो स्पेस आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. इवन तुम्हाला थर्ड रोमध्ये सुद्धा जे AC वेन्स आहेत ते देखील या ठिकाणी मिळून जातात. ह्या गाडीच्या इंटेरियरमध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रीमियम फील आहे. तुम्ही पाहू शकता सेंटर कॉन्सोल एकदम प्रीमियम लेवलचा आहे. 2 तुम्हाला कप होल्डर या ठिकाणी मिळून जातात. इन्फोटेनमेंट जी मोठी स्क्रीन आहे ती इथे ऑफर करण्यात आलेली आहे. आर्मरेस्ट आहे. स्टेअरिंग व्हील पकडण्यासाठी सुद्धा एकदम स्पोर्टी जो फील आहे हा तुम्हाला इथे येऊन जातो. विनफास्टची दुसरी VF6 ही कार जर पाहिली ना तर ह्या गाडीसोबत तुम्हाला रेंज मिळते 468 किलोमीटरची आणि गाडी जर पाहिली ना एक फॅमिली पर्पजच्या हिशोबानं एकदम बेस्ट ऑप्शन आहे. सिटीमध्ये चालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे किंवा हायवे क्रुझिंगवरती सुद्धा ह्या गाडीमध्ये जर पाहिलं चांगले फीचर्ससुद्धा ऑफर करण्यात आले. जसं की ADAS लेवल 2चे फीचर्ससुद्धा ह्या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. सोबतच इंटेरियरमध्ये जर पाहिलं गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कॉकपिटमध्ये आपण बसलेलो होतो असा फील नक्कीच येणार. तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे असा कर्व जो झालेला ओव्हरऑल डॅशबोर्ड आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. एक मोठी इथे स्क्रीन ऑफर करण्यात आली जे की ड्रायव्हरकडे टिल्टेड आहे आणि इथे तुम्ही मल्टिपल जे फंक्शन आहे ते याच्यामध्ये पाहू शकता. गेम्स वगैरे आहे. सोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. महत्त्वाची गोष्ट ॲडव्हान्स फीचरमध्ये ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जो हेडअप डिस्प्ले तो देखील इथे ऑफर करण्यात आले. त्यामुळे रोडवरचं तुमचं जे लक्ष आहे ना ते विचलित अजिबात होणार नाही आहे. आणि सोबत हेडरूम असेल किंवा सीट्सची क्वालिटी वगैरे असेल ती देखील तुम्हाला एकदम चांगली या गाडीमध्ये मिळून जाते. सो ड्रायव्हिंगच्या हिशोबानं तुम्ही जर गाडी घेण्याचा विचार करत आहात तर माझ्या इथे VF6 सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. पुढची गाडी आपली असणार आहे VF7 विनफास्टची, जे की मोस्ट ॲडव्हान्स जो लुक आहे हा तुम्हाला ऑफर करते. फ्रंट प्रोफाईल असेल, रिअर प्रोफाईल असेल, इथे देखील तुम्हाला एक मॉडर्न जो लुक आहे हा या गाडीचा पाहायला भेटतो. ह्या गाडीच्या आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला एक फील नक्कीच येणार आहे. टेक लोडेड आणि फ्युचर रेडी असा जो फील आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये येऊन जातो. तुम्ही पाहू शकता स्क्रीन,
ही ड्रायव्हरकडे टिल्टेड आहे, सोबतच हेड अप डिस्प्ले तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. स्टेअरिंग व्हील तुम्ही पाहू शकता, एकदम स्पोर्टी जो फील आहे हा तुम्हाला इथे येणार आहे. सोबतच तुम्ही सेंटर कॉन्सोल पाहू शकता, इथे R&D चे एकदम सिंपल आणि एकदम प्रॉपर पद्धतीने जे बटन्स आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत. गाडीमध्ये मून रूफ देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे. सीटची क्वालिटी जर पाहिली ना, ती सुद्धा एक प्रीमियम लेदरेटची अपॉस्ट्री तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. डॅशबोर्ड वरती सुद्धा तुम्हाला सॉफ्ट लेदरेट जे मटेरियल आहे ती यूज झालेलं आहे. सेफ्टी सुद्धा या गाडीची चांगली, कारण की ह्या गाडीमध्ये तुम्हाला 7 एअरबॅग सुद्धा मिळून जातात. मार्केटमध्ये तुम्ही जर विचार केला मित्रांनो, तर कार हा प्रत्येक कार ब्रँड जे ते विकतोय, बट विनफास्टचं हे इनिशिएटिव्ह ना मला खूप आवडलेलं आहे. तुम्ही विनफास्टच्या भारतातल्या कुठल्याही शोरूम मधून फक्त एक जर तुम्ही टेस्ट राईड जर घेतली तर विनफास्ट एक झाड लावतो. सोबतच अनाथाश्रमामध्ये जी मुलं आहेत त्या एका मुलाला ते एक जेवण देखील देतात. सो माझ्या मते हे इनिशिएटिव्ह खरंच ॲप्रिशिएट आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या टेस्ट राईड घेणार तेवढीच विनफास्ट झाडं देखील लावणार आणि तेवढंच अनाथ जी मुलं आहेत त्यांना देखील जे अन्नदान आहे ते सुद्धा करणार. सो माझ्या मते हे देखील त्यांना जे एक चांगलं जे काम आहे ते केलेलं आहे. आणि भारतामध्ये जर पाहिलं तर सिटीमध्ये मुंबई असेल, दिल्ली हरियाणा असेल, सोबतच बँगलोर असेल, अशा मल्टिपल मेट्रो सिटीजमध्ये जर पाहिलं तर यांचे हे जे काम आहेत ते करतात. कुठलीही इलेक्ट्रिक कार ज्यावेळेस आपल्याला घ्यायची असेल ना, त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक शंका नक्कीच असते, गाडीवरती वॉरंटी ऑफर कशी आहे. VF7 वरती जर पाहिलं तर तुम्हाला 10 वर्ष व्हेकलची वॉरंटी मिळते, सोबतच 10 वर्ष बॅटरीची सुद्धा वॉरंटी मिळते. त्यामुळे कस्टमर ज्यावेळेस गाडी घेण्याचा विचार करतो तर त्याच्या मनामध्ये जो ट्रस्ट फॅक्टर आहे तो सुद्धा नक्कीच निर्माण होऊन जातो ह्या वॉरंटी सोबत. विनफास्टच्या VF MPV7 सोबत देखील तुम्हाला वॉरंटी ऑफर चांगली ऑफर करण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये तुम्हाला व्हेकलची वॉरंटी भेटते 7 वर्षांची आणि सोबतच बॅटरीची वॉरंटी भेटते 10 वर्षांची. त्यामुळे तुम्ही एकदम ट्रस्टफुली ही गाडी घेऊ शकता. वॉरंटी ऑफरमध्ये VF6 सुद्धा काही कमी नाही आहे. या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला व्हेकलची वॉरंटी भेटते 7 वर्षांची आणि जी बॅटरी वॉरंटी आहे ती भेटते 10 वर्षांची. त्यामुळे इथे देखील तुम्हाला एक जो ट्रस्ट फॅक्टर आहे तो गाडीसोबत चांगल्या पद्धतीने निर्माण होऊन जातो. सो माझ्या मते विनफास्टने जर पाहिलं ना तर चांगली बॅटरी वॉरंटी सोबतच व्हेकलची वॉरंटी सुद्धा सर्वच गाड्यांमध्ये दिलेली आहे. बरं मित्रांनो, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असेल की तुमच्याकडे एक आईस गाडी आहे म्हणजेच पेट्रोल डिझेल गाडी आहे, तर तुम्ही जर EV मध्ये स्विच करण्याचा विचार करत असाल तर विनफास्ट हा तुमच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. कारण की विनफास्ट तुमच्या गाडीच्या एक्सचेंज व्हॅल्यूवरती अजून देखील व्हॅल्यू जे आहे ते देणार आहे. आणि भारताच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर विनफास्ट हे भारतासाठी नक्कीच फ्युचर आहे. कारण की फ्युचरमध्ये त्यांचे भरपूर असे मोठे जे प्लॅन्स आहेत ते भारतासाठी असणार आहे. आता सध्या जर पाहिलं तर यांचे 3 मॉडेल जर पाहिलं तर प्रेझेंट हे भारतामध्ये असणार आहे. सोबतच शोरूम, आता शोरूमचा जर विचार आपण केला तर आता सध्या प्रेझेंटमध्ये जर पाहिलं तर विनफास्टचे पूर्ण भारतामध्ये 50 शोरूम आहे आणि ह्या वर्षाच्या शेवटीपर्यंत त्यांचे 75 जे शोरूम आहेत ते होणार आहे. त्यामुळे एक चांगला EV ब्रँड आहे तो भारतामध्ये जो आहे तो आलेला आहे. सोबतच वॉरंटी ऑफर असेल किंवा कस्टमर सर्व्हिस असेल, इथे देखील विनफास्ट जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं काम जे आहे ते करत आहे. सो याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.